हॅलो मैत्रिणींनो, प्रीती क्रिएशनमध्ये मी तुमचं मनापूर्वक स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, आज पुन्हा तुमच्याकरिता मी एक नवीन उलन मॅटचं व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आता येत आहे गुढीपाडवा. तर मैत्रिणींनो, आजचं जे उलन मॅट आपण बनवणार आहोत ते आहे गुढीपाडवा स्पेशल उलन मॅट. तर मैत्रिणींनो, त्याकरिता लागणार आहे आपल्याला वेगवेगळ्या कलरची उलन, त्याच्यानंतर ग्लू गन, ग्लू स्टिक आणि बेससाठी कापड आणि कात्री. तर सर्वात प्रथम आपण हे बेसवर आधी गुढीची डिझाईन काढून घेऊ. चला तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्यासोबत डिझाईन काढून घ्या. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि कमेंट करायला विसरा नको. सर्वात प्रथम मी आपली गुढी बनवून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला गुढी बनवायची आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार. त्यानंतर गुढीला मी साडी नेसवत आहे अशा प्रकारे, आणि यावर आपल्याला उलननी काम करायचं आहे. हे बघा मैत्रिणींनो, आता मी इतकं डिझाईन बनवून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला उलनसोबत काम करायचं आहे. तर चला तर मैत्रिणींनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि याच्यामध्ये आपल्याला उलननी कशा प्रकारे हे आपल्याला गुढी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो तसं आता आपण बनवू. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मैत्रिणींनो, सर्वात प्रथम आपण हे जे आपलं गुढी आहे त्याला मी डार्क येलो कलरनी करून घेत आहे उलनचं काम अशा प्रकारे. मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर असं आपलं आजचं हे व्हिडिओ बनवून तयार होणार आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार. हे आणि मी आता हे असं वर्ण घेते. हे बघा मैत्रिणींनो, आता मी गुढीला पूर्ण उलनचं काम करते गुढीवर. मैत्रिणींनो, मी गुढीवर एक स्वास्तिक बनवत आहे. आय होप तुम्ही बघू शकत असणार. तुम्ही यामध्ये रांगोळीचं प्रमाण मोठं सुद्धा घेऊ शकता. मी छोटं ठेवलेलं आहे, एकदम छोटं पण नाही आहे. पण आणि ह्या स्वास्तिकच्या मधामध्ये मी आता ऑरेंज कलर फिल करत आहे. बघू शकता मैत्रिणी तुम्ही, यामधूनच मी कंटिन्यू करत आहे ऑरेंज कलरसुद्धा. जितकं आपल्या मॅटला आपण कलरफुल करू शकतो तितकं आपण कलरफुल करायचं आहे. मैत्रिणी, हे आपली रियुजेबल उलन मॅट आहे. तुम्ही आधीच करून ठेवू शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही आरामात याचा वापर करू शकता. चला तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता आपलं गुढीचं तर उलनचं काम झालेलं आहे. ठीक आहे. हे बघा मैत्रिणींनो, आपली सुंदर अशी गुढी बनून आता रेडी झालेली आहे. त्यानंतर जी आपण गुढीला साडी नेसवणार आहोत त्याचा आधी मी काठमध्ये उलनचं काम करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही, मी काठमध्ये उलनचं काम करत आहे. अशा प्रकारे मी सगळीकडे जे मी आपण जे गुढीला जी साडी नेसवतो त्याच्यामध्ये मी काठमध्ये सगळीकडे आपलं हे बॉर्डरचं काम मी आता करून घेते आणि मग पुढचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते. मैत्रिणींनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ बनवण्याकरता खूप मेहनत लागते. तुमच्या एक सबस्क्रिप्शननी, लाईकनी भरभरून आम्हाला उत्साह मिळते. असं पूर्ण मी आधी बॉर्डर बनवून घेत आहे त्या गुढीची. ठीक आहे मैत्रिणींनो.
मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे हे माझं थोडंसं काटाचं काम झालं आहे. त्यानंतर मी पुन्हा एक शेडिंग देण्याकरिता एक ग्रीन कलरचं उलन यूज करत आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. दोन दोन राऊंड घेतले आहेत मी ग्रीन कलरच्या याचे. त्यानंतर आता आपण बाकीचं उलनचं काम करू. हे बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यानंतर मैत्रिणींनो, मी या कलरचं उलन यूज करत आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार उलनचं कलर डिसाईड करू शकता. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला आता उलनचं काम करायचं आहे या कलरमध्ये. अशा प्रकारे मदत मला वाटलं आत्ता जस्ट की आपण डार्क ब्राऊन कलरचं एक लाईन द्यायला पाहिजे. त्यामुळे साडीचं असं छान आपल्याला गेटअप उठून दिसेल आणि छान आपली मॅट दुरून छान सुंदर अशी दिसेल. त्यामुळे मी हे ब्राऊन कलर यूज करत आहे. अशा प्रकारे चला तर मैत्रिणींनो, आता मी हे पूर्ण आता कंप्लीट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. मैत्रिणींनो, हे बघा आपलं हे आता फायनल इतकं लूक झालेलं आहे रेडी. त्यानंतर आता आपण यामध्ये एक डॉट काढू ज्याच्यावर आपण गुढी हँग करतो. अशा प्रकारे आपल्याला ते पूर्ण छान प्रकारे असं चिकटवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण पुढचं करू. गुढीला आपल्याला हार बनवायचा आहे, आपल्याला कडुलिंबाचे पानं बनवायचे आहेत. हे सगळं आता आपण काढू. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मैत्रिणींनो, या साईडला आपण ग्रीन कलरच्या उलननी काम करत आहोत. बघू शकताय तुम्ही. मैत्रिणींनो, व्हिडिओ थोडं मोठं होणार, तरी पण प्लीज तुम्ही स्किप न करता व्हिडिओला बघा. जे आपण गुढीला हिरव्या कलरचे पानं कडुलिंबाचे जे पानं लावतो ते मी बनवत आहे या साईडला. त्यानंतर मैत्रिणींनो, आपल्याला गुढीसाठी हार बनवायचा आहे. ते मी इथे बनवत आहे. आय होप तुम्ही बघत असणार. छान प्रकारे मी हे हार येलो कलरचं बनवत आहे. असं सोबतच आपल्याला ते सुद्धा कंप्लीट करायचे आहे पान. इथे आपल्याला अशा पद्धतीने हे असं पान बनवायचं आहे आणि ते असं कट करत जायचं आहे. तर मैत्रिणींनो, ते मी आता कंप्लीट करते. मैत्रिणींनो, त्यानंतर आपल्याला यामध्ये ते जे साखरेच्या पासून जे बनते ते आमच्याकडे गाठी बोलतो, तर ते मी हे व्हाईट कलरनी बनवत आहे. अशा प्रकारे हे बघा मैत्रिणींनो, हे आपलं गुढी रेडी आहे. बघू शकताय. आता यामध्ये आपल्याला बाकीचं काम करायचं आहे. चला तर मैत्रिणींनो, आता आपण ते करून घेऊ. मैत्रिणींनो, यामध्ये मी हे जे वरचं जे पार्ट आहे गुढीचं ते मी कट करून घेत आहे. एक्सेस जे भाग आहे ते मी कट करून घेत आहे. ठीक आहे. या साईडनी पण मी तसंच कट करून घेत आहे, कारण की आपली ही गुढी आकाशात अशी छान उंच अशी उभी दिसलेली पाहिजे. त्याकरिता मी हे पूर्ण पार्ट कट करून घेत आहे.
अशा प्रकारे पूर्ण कट करून घेत आहे. त्यानंतर आता आपण पुढचं काम करू. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी हे पूर्ण असं कट करून घेत आहे छान प्रकारे. हे आपलं आपण हिरव्या पत्त्या बनवल्या आहेत ते आहेत ते. त्यामध्ये पूर्ण एक्स्ट्रा आपल्याला कट करायचं आहे. मी हे छान प्रकारे कट करून घेते आणि मी गुढीचा या साईडचा भाग पूर्ण कट करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये बनवायची आहे. आता आपण ती बनवूच. ठीक आहे, इथं हे कट झालेलं आहे. त्यानंतर इथे एक आपल्याला वस्तू बनवायची आहे. ते आता आपण यामध्ये बनवू. मैत्रिणींनो, तुम्ही बघत आहे ना, यामध्ये आपण एक गोष्ट बनवत आहोत. आता यामध्ये आपण कट करून घेतो आणि हे आता पूर्ण मी फिल करून घेते. मैत्रिणींनो, हे बघा आपलं गुढीपाडवा स्पेशल उलन मॅट बनवून रेडी आहे. मैत्रिणींनो, हे तुम्ही इतकं पार्टसुद्धा ठेवू शकता. हे पूर्ण इथून कट करून ठेवलं तरी पण खूप छान लुक येईल. पण मी आता इथे दिवा बनवलं म्हणून मी हे कट करत नाही आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल ते सुद्धा कळवा. मैत्रिणींनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.